शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, माझे मित्र श्रीकृष्ण अण्णासाहेब पवार, गाव देवळा, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड यांचा हा 60 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे. तब्बल 60 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे. सगळा प्लॉट हा BBF पद्धतीने पेरणी केलेला आहे. 5 काकऱ्या सोयाबीन आणि मध्ये 2 फुटाचा बेल. तर या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे 60च्या 60 एकर सोयाबीनचा प्लॉट हा BBF पद्धतीने आहे. चालू वर्षी श्रीकृष्ण पवार साहेबांनी या सोयाबीनला 2 खताच्या फवारण्या केलेल्या आहेत आणि आता तिसरी फवारणी शेवटची शेंगा फुगवणीसाठी करायची आहे. 2 खताच्या फवारण्या सोबत घेतलेलं कीटकनाशक, बुरशीनाशक हे दोन्ही फवारणीला सेम घेतलंय. या सर्व सोयाबीनची पेरणी 2 दिवस मागं पुढं आहेत. कधी घेतली पवार साहेब आपण? 12 जून ते 17 जूनच्या दरम्यानमध्ये या 60 एकरची पेरणी झालेली आहे टोटल. शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन जर पाहिलं तर शेंड्यापासून आता माझ्या कमरेला लागते म्हणजे जवळ 3 फुटापर्यंत या सोयाबीनची उंची आहे. शेंड्यापासून तर शेवटपर्यंत, एक मिनिट थोडंसं पुढे घ्या. शेंड्यापासून तर शेवटपर्यंत आपले पानं सगळे हिरवे आहेत. खोडाची जाडी वाढलेली आहेत, फांद्या भरपूर आहेत. हा सगळा नवीन माल लागलेला आहे आणि वरचे जे शेंडे आहेत हे सगळे आता ह्या लेवलला येऊन थांबलेले आहेत, उंची येऊन त्याची थांबलेली आहेत आणि सगळे पानं आपण जर पाहिले तर पानं रुंद, जाड, पसरट, हिरवे, पानं मोठे आहेत आणि पानामध्ये भरपूर हरितद्रव्य आहे. पानाची जाडी चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सोयाबीनला आपण 2 खताच्या फवारण्या कोणत्या घेतल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिली फवारणी सोयाबीन पेरणीनंतर 22व्या दिवशी पहिली फवारणी घेतलेली आहे. 20 लिटर पाण्यामध्ये कोरस SP हे सूक्ष्म खत घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये 6 सूक्ष्म खत आहे, परंतु याच्यामध्ये 16,000 ppm झिंकचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपल्याला ह्या पानांची ग्रीनरी जास्त दिसते. तर कोरस SP आपण 100 मिली घेतलेलं आहे. त्यामध्ये 10-53 हे रिच फीडचं, ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे असं NPK खत घेतले आहे. 10-53 हे 80 ग्रॅम घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या फॉस्फरसमुळे खोडाची जाडी वाढली, पांढरी मुळी डेव्हलप झाली, प्रत्येक फांद्याची जाडी चांगली आहे आणि रिप्रोडक्शन जास्त झालं आहे, म्हणजे माल जास्त लागला आहे, पुनरुत्पादन जास्त आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण व्हिक्टर प्लस घेतलं आहे. दोन्ही फवारणीमध्ये व्हिक्टर घेतलं आहे, दोन्ही फवारणीमध्ये 10-53 घेतलं आहे आणि दोन्ही फवारणीमध्ये आपण कोरस SP घेतलं आहे. तर पहिली फवारणी जी आपण 20-22व्या दिवशी केली ती अशी केली. कोरस SP 100 मिली, 10-53 80 ग्रॅम, त्याच्यामध्ये व्हिक्टर प्लस 40 मिली. व्हिक्टर हे 25 प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत, ते आपण त्याच्यामध्ये 40 मिली घेतलं आहे. आणि रिजिमेंट हे कीटकनाशक आहे. तर हे कीटकनाशक आपण 20 लिटर पाण्याला 10 मिली वापरलेलं आहे. आणि बायर कंपनीचे बोनस की ज्यामध्ये टिबिकोनेझॉलचं प्रमाण 38.9% आहे, हे बुरशीनाशक घेतलेलं आहे. असं सगळं मिक्स करून पहिली फवारणी आपण 22व्या दिवशी चालू केली आणि 3 दिवसामध्ये फवारणी पूर्ण केली. शेतकरी मित्रांनो, हीच फवारणी पुन्हा आपण 38व्या दिवशी घेतलेली आहे. तर 38व्या दिवशी ते 2-3 दिवस ह्या 60 एकरला फवारणी चालली. सेम हीच फवारणी घेतली. कोरस SP 20 लिटर पाण्याला 100 मिली, 10-53 थोडंसं वाढवलं, 100 ग्रॅम घेतले. कोरस SP व्हिक्टर प्लस त्याच्यामध्ये 40 मिली घेतले. पुन्हा रिजिमेंट घेतले आपण त्याच्यामध्ये 12 मिली, 2 मिली पुन्हा वाढवलं आहे. मी 10 मिली सांगितलं, पण पवार साहेबांनी 2 मिली जास्त घेतलं आहे. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये काही ठिकाणी BSF कंपनीचं प्रायक्झर घेतलं की जिथं थोडी उंची वाढलेली आहे तिथं प्रायक्झर घेतलं. जर पाऊस जास्त आला तर जुन्या पानावरती बुरशी, नवीन शेंगांवरती बुरशी वाढू नये म्हणून. आणि सगळीकडे पुन्हा टिबिकोनेझॉल म्हणजेच बाहेरचं बोनस घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा 2 खताच्या फवारण्या केलेल्या आहेत. आता तिसरी फवारणी पवार साहेब कधी घेणार आहेत? आणखीन 3 दिवसाला. 3 दिवसांनी शेवटची फवारणी घ्यायची आहेत. इथून पुढे शेंगांची पोषण चांगलं व्हावे, शेंगांना डंक बसू नयेत, पानं खाणारे आळी येऊ नये, बुरशी वाढू नयेत आणि सगळ्या दाणे चांगले टपुरे व्हावेत, यासाठी खताची फवारणी घेणार आहेत. तिसरी फवारणी ही अजून 3-4 दिवसांनी, म्हणजेच या प्लॉटचं वय 64-65 दिवसांनी झाल्यानंतर आपण घेणार आहोत.
ती अशी घ्यायचं आहे. 20 लिटर पाण्यामध्ये पुन्हा कोरस SP हे सूक्ष्म खत घ्यायचं आहे 100 मिली. त्यामध्ये पुन्हा दाणे फुगवण्यासाठी KMS म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर त्याच्यामध्ये येतं. तर इंटा KMS आपल्याला 90 ग्रॅम घ्यायचं आहे. यामध्ये पोटॅशियम 20%, मॅग्नेशियमचं प्रमाण तब्बल 18% येतं आणि सल्फरचं प्रमाण 20% आहे. हे तेलवर्गीय पीक आहे. या तेलवर्गीय पिकामध्ये जेवढी ऑइलची निर्मिती होईल तेवढे दाणे चांगले फुगले जातात, दाण्याचं वजन चांगलं येतं. तर हे सल्फर त्याच्यामध्ये 20% येतं. असं KMS आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे, इंटा KMS. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा कीटकनाशक रिजिमेंटच घ्यायचं आहे की जेणेकरून पुढं 20-22 दिवस आळी येणार नाही. रिजिमेंट आपल्याला 10 ते 12 मिली घ्यायचं आहे. आता ह्यावेळेस आम्ही सिंपल बुरशीनाशक घेणार आहे, कारण फार काय आता पाऊस नाही, स्वच्छ सूर्यप्रकाश भरपूर दिवस पडलाय, खाली हवा खेळती चांगली राहिलेली आहे. त्यामुळं हेक्झाकोनाझॉल 5% म्हणजे आम्ही टाटाचं कॉन्टॉप त्याच्यामध्ये एक 20 मिली घेणार आहेत आणि ह्यावेळेस मात्र स्प्रेडर वापरणार आहे. सिलिकॉन बेसमधला स्पीकर 6 मिली आपण वापरणार आहे. असं मिक्स करून एक 3-4 दिवसामध्ये फवारणी घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा 60 एकरच्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप चांगला प्लॉट आहे. तर ह्या वर्षी 13 ते 14 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज हे सहज मिळेल असं मला प्लॉट पाहून सहज म्हणजे 100% खात्री आहे की ह्या प्लॉटला गेल्या वर्षीपेक्षा फलधारणा चांगली आहे. म्हणजे शेंगा भरपूर आहेत, फुलधारणा भरपूर आहेत, पानं चांगले टिकलेले आहेत. प्लॉट जवळजवळ 80-85 ते 90 दिवसापर्यंत ही पानं हिरवेगार राहतील आणि याच्या जोरावरती संपूर्ण शेंगा फुगल्या जातील. म्हणजे 13 क्विंटल प्लस ह्या सोयाबीनमध्ये 60च्या 60 एकरला ॲव्हरेज कमी येणार नाही. हे पवार साहेब तुम्हाला खात्री आहे का? आहे सर, आहे. कारण तर प्लॉटला अशा पद्धतीने ह्या प्लॉटचं अतिशय चांगल्यापैकी आमचे मित्र पवार साहेबांनी या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे. आता या प्लॉटमध्ये 3 फवारण्या केल्यानंतरनं पानांची ताकद ही 90-95 दिवसापर्यंत टिकल्यामुळे जेवढ्या काय 60 शेंगापासून तर जे 100 शेंगापर्यंत एका झाडाला संख्या आहे, हे सगळे दाणे चांगल्यापैकी फुगले जातील आणि नक्कीच पवार साहेबांना याचं यील्ड जास्त निघेल. या सोयाबीनला शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस लातूर यांच्या मार्गदर्शनानुसार 2 खताच्या फवारण्या झालेल्या आहेत. 3री फवारणी आता आपण पुन्हा 3-4 दिवसामध्ये घेणार आहेत. आपणही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल तर मी माझा व्हिडिओच्या माध्यमातून माझा नंबर देतो 9767001144. हा माझा नंबर आहे. पुन्हा एकदा देतो 9767001144. हा शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांचा हा नंबर आहे. पिकाला आवश्यक ती खतं पानांद्वारे जर दिले तर आपल्या उत्पादनात इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये 2 ते 3 क्विंटल उत्पादन वाढलं जातं. हे शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेसच्या दिलेल्या खताच्या, बुरशीनाशकाच्या आणि कीटकनाशकाच्या फवारणीचं वैशिष्ट्य आहे. एवढंच. धन्यवाद.